सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर असलेल्या सीमाताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावरती शहारे येते. खूप स्वामी भक्त स्वामींची खूप सेवा करतात, पण त्यांना प्रचिती काही येत नाही, अनुभवही येत नाही. त्या स्वामी भक्तांनी हा अनुभव आवर्जून बघावा आणि कुठली सेवा करावी आणि कशा प्रकारे स्वामींची सेवा करावी, जेणेकरून आपल्याला देखील या ताईंसारखा सुंदर अनुभव येईल. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला या ताईंच्या शब्दांमध्ये आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव सीमा. स्वामी भक्तांनो, मी आज माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. अक्षरशः अनुभव सांगताना माझ्या डोळ्यातून पाणी वाहत आहे. त्यावेळेस जे काही घडत होतं ते काही कळत नव्हतं, पण आज प्रत्येक क्षण आठवला तर असं वाटतं की त्या प्रत्येक क्षणाला स्वामी महाराज माझ्या सोबत होते. नकळतपणे स्वामी महाराज ज्या कोणा व्यक्तीला आपल्यासाठी मदतीला पाठवतात, ते स्वामींनीच त्यांची लीला केलेली असते. हे जेव्हा घटना घडते त्यावेळेस आपल्याला कळतं. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 2 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. माझ्या घरचं कुटुंब, माझे 3 लेकरं, माझे मिस्टर आणि मी, सासू सासरे हे माझ्या जावेमध्ये असतात. असं आमचं हे छोटंसं कुटुंब. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझा जो मुलगा आहे तो स्वामी कृपेनेच मला झाले आहे. माझ्या ज्या 2 मुली होत्या, आम्ही तिथेच थांबलो होतो. मुलाची अपेक्षा नव्हती, पण मला भाऊ नव्हता, त्यामुळे कुठेतरी मनात वाटायचं की आपल्याला तर नाही, पण आपल्या मुलींना एक आधार पाहिजे. म्हणून माझा मुलासाठी अट्टाहास होता, पण मिस्टर साफ नकार देत होते. मग मी, ज्या ताई होत्या माझ्या मैत्रीण, त्यांनी मला स्वामी सेवेविषयी सांगितलं. स्वामींची सेवा कर, तुला मुलगा होईल, बघ तुला मुलगाच होईल, चेक करण्याचीही गरज पडणार नाही, असं त्यांनी खूप विश्वासाने सांगितलं. आणि मी मुलासाठी 2 वर्षापूर्वी स्वामींची सेवा करू लागले. स्वामींना घरी आणलं, स्वामींचं अधिष्ठान घातलं. गुरुवारचा वार होता, त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ज्यावेळेस मी स्वामींची ही सेवा करत होती, त्यावेळेस अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहत होते. कारण मला असं जाणवत होतं की स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्यासमोर बसलेले आहेत आणि तेच माझ्याशी बोलत आहेत किंवा माझ्या घरात प्रत्यक्षात आल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी खूप प्रसन्न घरामध्ये वातावरण झालेलं होतं. मग सर्व काही व्यवस्थित झालं. त्यानंतर मी गुरुचरित्र पारायण करायचे ठरवले, कारण माझ्या मैत्रिणींना सांगितलं होतं, जर तुला मुलगा पाहिजे असेल तर तू स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण कर, 3 संकल्पित पारायण कर. आणि मग मी तसंच केलं, संकल्प केला. आता गुरुचरित्र पारायण करायचं होतं. अगोदर तर सेवा काही नव्हती, डायरेक्ट गुरुचरित्र करायचं म्हटल्यावर तुम्ही देखील समजू शकता की माझ्यासाठी ही सेवा किती अवघड होती, कठीण होती. आणि घरातील वातावरणही हे नव्हतं. माझे मिस्टर नॉनव्हेज खातात, ड्रिंकही करतात, त्यामुळे खूप भीती वाटायची, आपल्याकडनं ही सेवा व्यवस्थित होईल का, नाही होणार तर काय करावं. पण मी जिथं माझ्या मैत्रिणींना सांगितलं तसंच करायचं ठरवलं. मी मठात गेली, स्वामींना विनंती केली की स्वामी, तुमची इच्छा आहे म्हणून मी ही सेवा करत आहे. माझी ही सेवा तुम्हीच करून घ्या आणि ही सेवा पूर्णत्वास तुम्हीच आता न्यायची आहे. मला कुठल्याही या सेवेमध्ये बाधा येऊ देऊ नका, अशी विनंती केली. घरी आली आणि दुसऱ्या दिवशी, वार होता शुक्रवार, शुक्रवारी मी पारायणासाठी बसली. मिस्टरांनाही सांगितलं की मी पारायण करत आहे. त्यानंतर माझे खूप छान दिवस चालू होते. मला म्हणजे वाचताना खूप उत्साह होता आणि खूप छान वाटत होतं. सर्वप्रथम घरात असं काहीतरी नवीन होत होतं, त्यामुळे सर्वजण हे आनंदीच होते. आणि अक्षरशः माझे 3 पारायण हे 3 महिन्यामध्ये कंप्लीट झाले. शेवटच्या पारायणाला खूप छान उद्यापनही केलं. माझं पारायण होऊन 4-5 महिने उलटून गेले. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली. मिस्टरांचा साफ नकार होता, पण माझं विश्वास स्वामींवरती होता की मला मुलगाच होईल. मी मिस्टरांना सांगितलं की मला ही प्रेग्नेन्सी ठेवायची आहे, आपल्याला जे काही होईल ते नशिबाने होईल. पण मिस्टर बोलायचे की मुलगी झाली तर काय करायचं,
आणि नको म्हणे आपल्याला, जर तुला जर काही झालं तर मी काय करणार, असे माझे मिस्टर म्हणत होते. मला रिक्स नको आहे, मला तू पाहिजे आहे, मुलगा नाही. माझे मिस्टर असे बोलायचं. त्यांचंही एक वेळेस बरोबर होतं, पण मलाही मुलगा पाहिजेच होता. मी त्यांना म्हटलं नाही, आपल्याला मुलगाच होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि माझीही काळजी करू नका, स्वामी महाराज आपल्या सोबत आहे, असा मी धीर त्यांना दिला आणि मी प्रेग्नेन्सी ठेवली. अक्षरशः मी चेक वगैरे काहीच केलं नाही, महाराजांच्या भरोशावरती आम्ही हे केलं होतं. त्या दरम्यान माझी जोपर्यंत डिलेवरी होत नाही तोपर्यंत महाराजांची खूप मी सेवा केली, इतकी सेवा केली की म्हणजे या अगोदर कधीही मी देवाचं एवढं केलं नाही, एवढं स्वामींचं केलं. स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. मी रोज तारक मंत्राचं तीर्थ घेत असायची, संतान गोपाळ मंत्र मी घेत होती. त्यानंतर जे काही ह्याच्या पुत्रप्राप्तीच्या सेवा होत्या त्या मी करत होती. पुत्रप्राप्ती स्तोत्र मी म्हणत होती. त्याच वेळेस महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण माझं असायचं. पोटावरती हात ठेवून मी गायत्री मंत्र बोलत होती. रामरक्षा स्तोत्राचं तीर्थही घेत होती, कारण जे काही बाळ होणार ते खूप बुद्धिवान व्हावं असं माझी इच्छा होती. स्वामींकडे एकच प्रार्थना होती, स्वामी जे काही देणार आहात ते तुमच्यासारखं असावं, एवढंच माझं हे होतं, स्वामींना म्हणणं होतं. माझे 9 महिने पलटून गेले, वरचे 9 दिवसही भरले, पण मला काही त्रास होत नव्हता. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सांगितलं की हे पाणी खूप कमी झालं आहे, लगेच सेक्शन करावे लागेल. माझ्या दोन्ही डिलिव्हऱ्या हे नॉर्मल होत्या आणि आता सेक्शन करायचं. माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिला की स्वामी काय ही वेळ आणली आहे, का बरं असं करता आहे. मी खूप रडत होती, पण म्हटलं की जे आपल्यासाठी योग्य असेल ते स्वामी महाराज करत असेल, कदाचित पुढे काहीतरी दुसरं वाढून ठेवलेलं असेल, असंही एक पॉझिटिव्ह विचार त्यामुळेच माझ्या मनामध्ये नकळतपणे आला आणि आम्ही दोघेही सेक्शनसाठी होकार दिला आणि त्यामध्येच ऑपरेटही करायचं आम्ही ठरवलं. मग ऑपरेशनचा फॉर्मही भरून दिला आणि आम्ही डिलिव्हरीसाठी गेलो. मनामध्ये खूप धाकधूक चालू होती, स्वामींवरती विश्वास तर होता आणि तारक मंत्र कंटिन्यू मी म्हणत होती. महाराजांचं नामस्मरण चालू होतं. मला भूल देण्यात आली. भूल देण्यानंतर माझी जी अर्धी बॉडी आहे, मला वर सर्व काही कळत होतं. खाली माझं सेक्शन हे सुरू होतं. माझे बाळ 5 मिनिटातच बाहेर आलं. बाळाचं रडण्याचा आवाज आला. मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं. डॉक्टर म्हटले टेन्शन घेऊ नका, तुम्ही शांत व्यवस्थित राहा, तुम्हाला जे पाहिजे तेच झालेलं आहे, काही असो तुम्हाला झालं हे खूप महत्त्वाचं आहे, असं ते मला बोलले. आणि मलाही काही म्हणजे कळतच नव्हतं की काय करावं, हे डॉक्टर का बरं सांगत नाही. मग मी पुन्हा एकदा विचारलं, डॉक्टर मला काय झालं फक्त एकदा सांगा. तर डॉक्टर म्हटले की ताई तुम्हाला मुलगा झाला आहे. असं ज्यावेळेस सांगितलं, नकळतपणे डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामी साक्षात माझ्या पुढे येऊन बसले असं मला भासत होतं आणि माझ्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. सर्वजण खूप आनंदित झाले होते. मिस्टरांनाही खूप आनंद झाला. अक्षरशः माझ्या मिस्टरांनी पूर्ण हॉस्पिटलला त्या दिवशी पेढे वाटले होते. माझ्या मुलींना भाऊ झाला होता आणि खूप तेजस्वी स्वामींसारखाच तो होता. त्याच्या अंगावरती इतकं तेज होतं ना, इतकं सुंदर होतं ना, की सर्व जण बघून खूप आश्चर्यचकित व्हायचे की हे बाळ किती तेजस्वी आहे म्हणून. आणि ही स्वामींचा खूप मोठा प्रसाद माझ्यासाठी मिळाला. माझ्या भक्तीचं फळ स्वामींनी खूप छान मला दिलं. स्वामी महाराजांना अंतःकरणापासून हाक मारली तर ते प्रत्यक्षाने उभे राहतात. माझ्या प्रत्येक त्या वेळेस 9 महिन्याच्या कालावधीत प्रत्येक महिन्यामध्ये स्वामी महाराज माझ्या सोबत होते आणि स्वामींच्या या सेवेने जे काही फळ मिळालं आहे ते फळ मी कधीही विसरू शकत नाही. आणि तेव्हापासून माझा स्वामींवरचा खूप विश्वास दृढ झाला आणि तेव्हापासून मी स्वामींची खूप निस्सीम भक्त झाले. मीच नाही तर माझ्या घरातील प्रत्येक सदस्य हा स्वामीमय झाला आहे. माझे मिस्टर देखील स्वामींना मानू लागले, स्वामींची सेवा करू लागले आणि आमचा जो बिझनेस आहे त्यामध्ये खूप सारा नफा स्वामी कृपेने आज होत आहे. आमची परिस्थिती ही आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती की अशी होईल. स्वामींच्या कृपेने आज अशी झाली आहे. स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे, फक्त मनापासून सेवा केली पाहिजे. जर एखादा संकल्प केला आणि दृढ श्रद्धेने तो जर पूर्ण केला तर स्वामींना देखील आपल्या त्या सेवेचं फळ द्यावंच लागतं. फक्त आपला भाव, विश्वास, श्रद्धा
ही खूप महत्त्वाची आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील अशी स्वामींची सेवा करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील, ही असंच मला वाटतं. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.